औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एकूण 20 संचालकांपैकी 5 संचालक यापूर्वीच बिनविरोध निवडून आलेत। नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक काँग्रेससाठी महत्त्वाची आहे। 21 जागांसाठी 45 उमेदवार रिंगणात आहेत। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या विरोधात शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आलेत। शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचे शेतकरी विकास पॅनल विरुद्ध अशोक चव्हाणांच्या नेतृत्वाखालील किसान समृद्धी पॅनल यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळते। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 19 संचालक पदांसाठी मतमोजणी सुरू आहे। या निवडणुकीच्या निमित्तानं माजी मंत्री जयंत पाटील आणि पतंगराव कदम आमने सामने आहेत। जयंत पाटील यांचं शेतकरी सहकारी पॅनल आणि पतंगराव कदम यांचं रयत सहकारी परिवर्तन पॅनलमध्ये मोठी चुरस पाहायला मिळते। त्यानंतर बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ पॅनलला बहुमत मिळालंय। 19 पैकी 5 जागांवर वैद्यनाथ लोकविकास पॅनलचे 5 उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आलेत आणि उर्वरित 14 जागांमधील 6 जागांवर त्यांचे उमेदवार विजयी झालेत, तर धनंजय मुंडे पॅनलचे 3 उमेदवार विजयी झालेत। पंकजा मुंडे यांचं वैद्यनाथ लोकविकास पॅनल आणि धनंजय मुंडे यांचं बँक बचाव पॅनल यांच्यात कडवी लढत पाहायला मिळते।